आम्ही कुठे बाहेर चाललो आहोत आणि आमच्यासोबत कांड होणार नाही असं क्वचितच झालंय। गाडी पण पडलेली आहे अशा प्रकारे। नवाबाग बीच आणि भोगवे बीच बघून झाल्यानंतर ह्यांना अजून एका बीचवर जायचं होतं, म्हणून आम्ही ठरवलं की कुडाळपासून 31 किलोमीटरवर असलेल्या या बीचवर जाऊया। तर आज आमचा कुडाळमधला 5वा दिवस। बाप्पाचं विसर्जन पण झालेलं, मग आम्ही ठरवलं की आता निघूया बाहेर हिंडायला। पटकन 2 कार काढल्या आणि उत्साहात बाहेर पडलो, पण हा उत्साह जास्त काळ टिकणारा नव्हता, कारण कार मध्येच बंद पडली। आप भी ठीक करके देता हूँ असं बोलत सगळे कार चेक करत होते, पण कार चालू होणार नाही हे कळल्यावर रस्त्याच्या कड्याला लावली। सगळे एकाच गाडीमध्ये बसले आणि निघालो आपल्या डेस्टिनेशनवर, ते म्हणजे देवबाग संगम बीचला। या बीचचं एक वैशिष्ट्य आहे, या समुद्राला कर्ली नदीचा संगम होतो, म्हणून ह्याला देवबाग संगम बीच म्हणतात। थोडा वेळ तिथे समुद्राला बघून झाल्यावर निघायचं ठरवलं, कारण दुपारचे सूर्यदेव तळपत होते। तर आता करायचं काय म्हणून पहिलं जेवून घेतलं आणि असं ठरलं की माझ्या मनाच्या एकदम जवळच्या ठिकाणी जाऊया, ते म्हणजे कासरडाका धबधब्याला। जसे आम्ही पाण्यात उतरलो, आमचे पाय पुढे जातच नव्हते, कारण पाणी खूप थंड होतं। थोडीशी हिंमत करत सगळे पाण्यात उतरले। मग आमच्यातली लहान मुलं परत बाहेर आली। आमच्यात एक अपरिचित पण होता, ह्याच्या अंगातला कांतारा बाहेर आलेला, आणि हा काय माहित का हात जोडत होता। नंतर जाऊन हा झोपला। पण खरंच तुम्ही कुठल्याही नैसर्गिक जागी जावा, तुमच्यात थोडेफार बदल होतातच। एकतर तुमच्यातला लहान मूल बाहेर येऊन या निसर्गात बागडायला लागतो, किंवा अशा निसर्गरम्य ठिकाणी आल्यावर तुम्हाला मनापासून आनंद आणि आंतरिक सुख मिळतं। आणि आज मी हे दोन्ही अनुभवतोय। चला येतो।